हॅलो. तर स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर अर्थातच आजचा व्हिडिओ जो आहे तो म्हणजे तुम्ही जर नवीन यूट्यूबचं चॅनल सुरू करणार असाल तर ते कसं करायला पाहिजे, त्याच्यासाठी काय काय करायला पाहिजे, तर याच्याबद्दलची थोडक्यात माहिती आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे. हल्ली मोबाईल सगळेच यूज करतात आणि हल्ली सगळ्यांना माहिती आहे की यूट्यूबमधून पैसे अर्न करू शकतो आपण. हल्ली बरेच प्लॅटफॉर्म आलेले आहेत आता सोशल मीडियामध्ये. तर त्याच्यापैकी यूट्यूब हा बेस्ट ऑप्शन आहे की जेणेकरून तुम्ही त्याच्यावरून पैसे अर्न करू शकता आणि तुमच्या ज्या कला आहेत त्या कला तुम्ही तिथे सादर करू शकता. म्हणजेच तुम्हाला जर मेकअपची आवड असेल, फॅशनमध्ये आवड असेल, DIY असेल किंवा आणि तुम्हाला ट्रॅव्हलिंगची वगैरे आवड असेल किंवा अजून बऱ्याच अशा काही गोष्टी आहेत की त्या तुम्ही करू शकता. तर यूट्यूबचं चॅनल सुरू करण्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे तुमच्याकडे एक चांगला मोबाईल पाहिजे. असं नाही म्हणणार की मी तुम्हाला आयफोनच घ्या किंवा आणि कुठला खूप महागडा मोबाईल घ्या. तर तुमच्याकडे एक साधा अँड्रॉइड मोबाईल असला तरीही चालू शकतो. तर तो मोबाईल तुम्ही यूज करू शकता यूट्यूबसाठी. तर प्रत्येक मोबाईलमध्ये यूट्यूबचं ॲप्लिकेशन हे ऑलरेडी असतंच. तर त्या यूट्यूबच्या ॲप्लिकेशनमध्ये जाऊन काय करायचं, आपण जेव्हा मोबाईल आता ऑन करतो तर त्यावेळी आपला जीमेल आयडीचा मेल आयडी वगैरे जो आहे तो विचारला जातो. तर मेल आयडी ॲड असेल तर आपलं अकाउंट जे आहे ते तिथे लिंक होतं. म्हणजे जेव्हा तुम्ही यूट्यूबवरती जाऊन चॅनल क्रिएट करता त्यावेळी मेल आयडी ऑलरेडी तिथे असतो. फक्त तिथे जाऊन तुम्हाला चॅनल क्रिएट करायचं, चॅनलचं एक नाव द्यायचं आहे आणि तुम्हाला त्याच्यामध्ये डिस्क्रिप्शन वगैरे द्यायचं आणि क्रिएट चॅनल करायचं. तर क्रिएट चॅनल केल्यानंतर पुढे काय करायचं, तर पुढे करायचं असतं की ते म्हणजे आता तुम्ही जसे इंस्टाग्रामवरती रील्स वगैरे करतात तर तशा प्रकारे शॉर्ट्सचे व्हिडिओ वगैरे तुम्ही इथे बनवू शकता. प्लस व्हिडिओ जे आहेत, समजा आता तुम्हाला ब्लॉगिंग करायचं आहे किंवा तुम्हाला अजून काही क्रिएटिव्ह DIYs वगैरे करायचे आहेत किंवा तुम्हाला तुमच्या जगामधल्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्हाला इथे सादर करायच्या आहेत, तर तुम्ही त्या व्हिडिओच्या थ्रू तुम्ही इथे तुमचा जो व्हिडिओ आहे तो अपलोड करून तुम्ही इथे हा व्हिडिओ यूट्यूबला दाखवू शकता, जेणेकरून सांगू शकता, तुमचं ज्ञान आहे ते देऊ शकता. तर अशा प्रकारे तुम्ही यूट्यूबमध्ये व्हिडिओ करू शकता. तर हा झाला एक मुद्दा. तर पुढचा आहे तो म्हणजे यूट्यूबचा व्हिडिओचे जर्नी जर तुम्ही स्टार्ट केली आणि त्याच्यानंतर पुढे काय असतं, तर यूट्यूबच्या जर्नीनंतर पुढे असं असतं की क्रायटेरिया जो आहे तो म्हणजे 4000 तास हे तुमचे वॉच अवर्स व्हावे लागतात आणि त्याच्यामध्ये 1000 सबस्क्रायबर हे तुमच्या यूट्यूबला पाहायला पाहिजे, तरच तुम्ही पेएबल होऊ शकता. त्याच्यात पण अजून बऱ्याच काही प्रोसेस आहेत, त्या तुम्ही ती स्टेज पार केल्यानंतर तिथे तुम्हाला अप्लाय नाव म्हणून यूट्यूबच्या जे YT स्टुडिओ म्हणून त्यांचं आहे तर तिथे तुम्हाला तो ऑप्शन येतो. आणि त्याच्यानंतर जे शॉर्ट्स व्हिडिओ जर तुम्ही टाकणार असाल, शॉर्ट्समधून तुम्हाला जर बरेच व्ह्यूज येत असतील मिलियन्समध्ये वगैरे, तर तुमचे 3 महिन्यामध्ये काहीतरी आय थिंक 3 महिन्यामध्येच 3 मिलियन व्ह्यूज तुमचे व्हायला पाहिजे. तर हा क्रायटेरिया तिथं आहे शॉर्ट्सचा आणि लॉंग व्हिडिओचा. तर अशा प्रकारे शॉर्ट आणि लॉंगचा तुम्ही क्रायटेरिया कंप्लीट केल्यानंतर 1000 सबस्क्रायबर पूर्ण झाल्यानंतर तुमचा जो आहे तो मॉनिटायझेशनची स्टेप जी आहे तुमची कंप्लीट होते. त्याच्यानंतर पुढची स्टेप असते ती म्हणजे तुमचं जे गुगलचं अकाउंट असतं ते तुम्हाला व्हेरिफिकेशन करावं लागतं. मग तुम्हाला त्याचा कोड येतो, तो कोड आल्यानंतर तो तुम्हाला जनरेट करावा लागतो. त्याच्यानंतर पुढे तुम्हाला अजून बऱ्याच गोष्टी आहेत की तुमचे व्ह्यूज व्यवस्थित चालायला पाहिजे, तुमचा व्ह्यूज यायला पाहिजे. कसं आहे ना, तुम्ही जेव्हा लॉंग व्हिडिओ टाकला तर ते व्हिडिओ व्ह्यूअर्स जे आहेत त्यांनी ते म्हणजे बघायला पाहिजेत. कारण काही वेळेला काय होतं ना, फक्त व्हिडिओ इन करतात आणि आउट होतं, मग तो व्हिडिओ जास्त आपल्या वॉच अवर्समध्ये काउंट होत नाही. पण आपल्याला असं वाटतं की हां बाबा आपला व्हिडिओ बघितला गेला आहे आणि आपल्याला व्ह्यूज चांगले मिळतील, पण ते तसं नसतं. आणि एक ॲव्हरेज हे बघितलं जातं, त्या व्हिडिओमध्ये काउंटिंग केलं जातं, त्यानुसार आपल्या व्हिडिओचं वॉच अवर्स हा काउंट केला जातो. आणि हा आपला वॉच अवर्स जो आहे तो मागच्या म्हणजे आजच्या दिवसापासून मागचे 365 डेज किंवा 3 महिने असं 1 इयरचं आहे तिथं लॉंग व्हिडिओसाठी. तर आजच्या दिवसापासून मागच्या 365 डेज असं पकडलं जातं. 2-3 वर्षाच्या मागचा जर तुमचा चॅनल असेल जुना तर ते व्हिडिओ इथे पकडले जात नाहीत. तर अशी बरीच जी काही इन्फॉर्मेटिव्ह माहिती आहे ती आपल्याला समजून घ्यायला पाहिजे पहिले, तरच तुम्ही ह्याच्यामध्ये जसं पुढे जाल तसं तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजत जातील. तर अशा प्रकारे यूट्यूबचा क्रायटेरिया तुम्हाला कंप्लीट करावा लागेल. आणि एकदा का तुमचं हे कंप्लीट झालं तर मग तुम्ही रोज नवनवीन व्हिडिओ टाकत जाल, तुम्हाला व्ह्यूअर्स छान मिळतील, मग तुम्हाला तुमचं अर्निंग सुरू होईल. आणि कसं असतं, अर्निंग पण डॉलर्समध्ये येतं आणि आपल्या इंडियन रुपीजमध्ये जे काय आहे त्याप्रमाणे आपल्याला ते मिळत असतं.
आता प्रत्येक व्हिडिओचा व्ह्यू वेगळं असते किंवा त्यांचं काय वेगळं काय म्हणायचं कमेंट्स लाईक ह्या गोष्टी पण इथे मॅटर करतात. तर आपला व्हिडिओ जसा जसा पुश होईल पुढे तसा तसा तो जास्त लोकांपर्यंत पोहोचला जातो, मग व्ह्यूज चांगले मिळतात आपल्याला. तर अशा प्रकारे यूट्यूबचं चॅनल सुरू केल्यानंतर हा एवढा मोठा स्ट्रगल आहे. फक्त व्हिडिओ टाकणे आणि जर तुम्ही टाईमपाससाठी करत असाल तर ते डझंट मॅटर की तिथं तुमचं काहीच काम नाही आहे. तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही स्टार्ट टू एंडपर्यंत करायला पाहिजे. अशा प्रकारे तुम्ही यूट्यूबमध्ये नवीन सुरुवात करू शकता. आणि त्याच्या पुढची गोष्ट म्हणजे तर यूट्यूबचे अजून कुठले पर्याय आहेत की जेणेकरून तुम्ही त्याच्यामधून अर्न करू शकता. तर पुढचा अजून एक आहे गोष्ट सांगायची तुम्हाला, तर ती म्हणजे अजून कुठलं यूट्यूबचं जर तुमचं चॅनल मॉनिटायझेशन झालं नाही आहे, आणि हाफ मॉनिटायझेशन म्हणजे काय 500 सबस्क्रायबर व्हायला पाहिजेत आणि तुमचे व्ह्युअर्स पण तिथं पाहिजेत बरं का. पण आता त्याच्यामध्ये कसं असतं, तुम्ही जेव्हा व्हिडिओ अपलोड करता तर त्यावेळी तिथे टॅग ऑप्शन म्हणून येतो, त्यावेळी तो ऑप्शन ऑन होतो आणि तो ऑप्शन तुम्ही टॅग म्हणजे आता समजा मी हा ड्रेस घेतला आहे तर याची लिंक मी तुम्हाला तिथं टॅग म्हणून लावू शकते, किंवा तुम्ही कुठले मेकअप प्रोडक्ट्स घेतलेत वगैरे तर तुम्ही ते तिथं टॅग लावू शकता. आणि त्याच्या थ्रूसुद्धा ते जेव्हा बाकीचे लोक जेव्हा ते हे करतील विकत घेतील त्यावेळी त्यांचं जे काही कमिशन असेल, समजा काही प्रोडक्ट्सना 4% असतं 5% असतं, तर अशा प्रकारे तुम्हाला त्या ह्याचे काय म्हणायचं प्रोडक्टचं जे आहे इन्कम ती मिळत जाईल. तर आणि अजून एक गोष्ट म्हणजे कोलॅबरेशन. जेव्हा तुम्ही जास्त व्हिडिओज कराल, तुमचे व्हिडिओ जास्त लोकांपर्यंत पोहोचत असतील तर त्या ते जे व्हिडिओ आहेत ते अजून लोकांपर्यंत पोहोचून, म्हणजे एखादं कोलॅबरेशन म्हणजे काय, तर एखादा ब्रँड आहे कुठला तर आणि तो तुम्हाला आला आहे आणि त्याचं प्रमोशन तुम्ही करताय, तर त्या प्रमोशन थ्रू तुमचं प्रोडक्ट त्यांचं तुम्ही खूप लोकांपर्यंत पोहोचवताय तर त्याचे पैसे पण तुम्हाला मिळतात. तर अशा प्रकारे तुम्ही कोलॅबरेट थ्रू पैसे कमवू शकता. तर अशा प्रकारे यूट्यूबमधून तुम्ही पैसे कमवू शकता आणि तुम्ही नवीन चॅनल काढायला काहीच हरकत नाही आहे. आणि अशा प्रकारे तुम्ही तुमच्या नवीन जर्नीला सुरुवात करू शकता. आता राहिली गोष्ट माझ्या यूट्यूबच्या चॅनलच्या माहितीबद्दल, तर सांगायची गोष्ट अशी म्हणजे 2014 किंवा 15 मे बी एंडला मी यूट्यूबचं चॅनल सुरू केलं होतं. म्हणजे आय डी तर होताच, पण मी चॅनल क्रिएशन 15 साली आय थिंक केलं आणि त्याच्यानंतर मी बरेच व्हिडिओ टाकले होते. पण मध्ये काय झालं, राया वगैरे लहान असताना, तो लहान होता तेव्हा तो झोपायचा वगैरे त्यावेळी मी व्यवस्थित करायचे. पण मध्ये काय झालं, तो ज्यावेळी जसं तो मोठा व्हायला लागला, मोबाईल म्हणजे काय हे त्याला कळायला लागलं. म्हणून मग मी काय केलं, तो माझ्याजवळ येऊन बसायचा, मग मोबाईलमध्ये मध्ये करायचा आणि त्याला मोबाईलची सवय लागायला लागली. म्हणून मी थोडंफार ते काम कमी ठेवलं. आता मला ही गोष्ट मी तुम्हाला का सांगते, तर यातून एक गोष्ट मला तुम्हाला जाणवून द्यायची आहे जी माझ्याकडून चूक झाली आहे. तर ती म्हणजे अशा ह्या गोष्टी, घरातल्या गोष्टींमुळे, म्हणजे जेणेकरून सातत्य ज्या गोष्टीमध्ये पाहिजे ते मी ठेवलं नाही. आणि खरं तर आत्तापर्यंत जर मी व्हिडिओ असे माझे आधी पण व्हिडिओ येत होते तर मी तसेच व्हिडिओ जर तुम्हाला द्यायचा प्रयत्न केला असता तर आजपर्यंत माझं चॅनल मॉनिटायझेशन झालं असतं कदाचित, मे बी तुमच्या जे काही तुमचे व्ह्यूज वगैरे आहेत त्याच्या थ्रू मी मॉनिटायझेशनला जाऊ शकले असते. पण मागच्या आता एक जून जुलैपासून मी पुन्हा व्हिडिओ टाकायला सुरुवात केली. तर कसं आहे, सबस्क्रायबर हे पटकन वाढले जात नाहीत. तुमचा कंटेंट व्यवस्थित पोहोचला पाहिजे लोकांपर्यंत आणि कसं आहे, तुम्ही योग्य वेळी तो अपलोड केला पाहिजे, त्याच वेळी तो कंटेंट पुश होतो. आणि कसं आहे, शेवटी लक पण आहे. तुम्ही जर लागलं तर लक, नाहीतर फार रगडत बसावं लागतं इथे पण. आणि खूप एफर्ट्स घ्यावे लागतात, खूप माहिती गोळा करावी लागते, नॉलेज घ्यावं लागतं या गोष्टींसाठी. तर अशा प्रकारे खूप म्हणजे यूट्यूब पण एखादा घेतला व्हिडिओ आणि टाकला, असे बरेच व्हिडिओ आहेतही, पण त्याला काही अर्थ नाही आहे. आपण करायचं तर व्यवस्थितच करायचं. म्हणून म्हणजे मी हे जर्नी स्टार्ट केली होती. तर आणि कसं होतं, आधेमध्ये एखाद्या वेळी मोबाईल खराब होणे किंवा काही आता आवाज येत नाही, तर असं माझ्या बऱ्याच व्हिडिओला व्हायचं. पण मी अजून काही लिटरली सांगते, मी कुठलाही व्हिडिओ जो का आहे तो पेड सबस्क्रिप्शनने कुठलाही व्हिडिओ बनवत नाही. जे काय आहे ते फ्री ह्याच्यातूनच बनवते. म्हणजे आता व्हिडिओ मी आता बोलते तुमच्याशी आणि मागे जे म्युझिक वगैरे, कसं असतं प्रत्येक गोष्टीला आता हल्ली आहे ना, पैसे दिल्याशिवाय कुठली गोष्ट व्यवस्थित मिळत नाही. तर आता सध्या तरी मी कुठल्याच गोष्टीला पैसे घालत नाही आहे. मी जे काय आहे ते मी नॉर्मल तुमच्याकडे व्हिडिओ टाकते विदाऊट एनी मनी वेस्टेज. तर आणि माईक वगैरे पण लागतो बोलण्यासाठी वगैरे. तर आत्ताचं जे हे स्ट्रगल सुरू आहे ना, ते मी कसं करते हे मलाच माहिती आहे. कारण माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मी जर फॅन चालू केला असता तर माझा आवाज तुमच्यापर्यंत आला नसता. तर असे बरेच स्ट्रगल आहेत. कारण जर इथे माईक असता तर मी फॅन किती पण मोठा लावला असता तरी माईक थ्रू माझा आवाज तुमच्यापर्यंत आला असता.
पण इथे आता मी फॅन ऑफ करून असल्या उन्हाळ्यात बसली आहे, तर कारण की का तर तुमच्यापर्यंत माझा आवाज पोहोचायला पाहिजे. तर असे छोटे छोटे स्ट्रगल्स आहेत आणि काही लागत नाही वेगळं. तुमचा छोटासा अँड्रॉइड जो काही रेग्युलर तुमचा मोबाईल आहे अँड्रॉइड तो तुम्ही इथं यूज केला तर चालेल आणि फक्त तुमचा आवाज क्लिअर जायला पाहिजे एवढंच यूट्यूबला पाहिजे असतं आणि तुमचा कंटेंट चांगला पाहिजे एवढंच यूट्यूबला पाहिजे असतं. बाकी काही नाही की यूट्यूब काही बघत नाही की तुम्ही कुठला मोबाईल यूज करताय, तुम्ही आयफोनच करताय का किंवा तुम्ही आणि कुठला भारी सॅमसंगचा वगैरे मोबाईल यूज करताय का. तर असं काही नाही आहे. तुम्ही एक अँड्रॉइड छोटासा मोबाईल घेऊ शकता आणि तुमचा एक छोटासा ट्रायपॉड जरी असला तरी चालेल. तुम्हाला बाकी इन्व्हेस्टमेंट जी आहे ती तुमचं चॅनल ग्रो झाल्यानंतर वगैरे तुम्ही करू शकता. इन्व्हेस्टमेंट जी काही तुमच्या व्हिडिओसाठी करायची असेल ती. तर अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओज बनवू शकता. तुम्ही नवीन यूट्यूबचं चॅनल क्रिएट करू शकता आणि खरंच अजून वेळ गेलेली नाही. कुठलीही गोष्ट करायची असेल तर शुभस्त शीघ्रम सुरुवात करणे हे महत्त्वाचे आहे. आणि अशा प्रकारे आजचा व्हिडिओ आहे. आणि मेन म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे सातत्य ठेवणे फार महत्त्वाचे आहे. हे मी स्वतःला फार वेळा सांगत असते पण काहीतरी होतंच नेहमी. पण असो प्रयत्न तर करते मी सातत्य ठेवण्याचा. तर अशा प्रकारे तुम्ही पण तुमच्या जी काही तुमची काय म्हणायचं जर्नी आहे जी स्टार्ट करताय ती जर्नी स्टार्ट करत असताना नेहमी सातत्य ठेवून त्याच्यामध्ये एफर्ट्स घालून तुम्ही जर व्यवस्थित मनाप्रमाणे काम केलं तर तुमच्या कष्टाला यश हे नक्कीच मिळेल. तर अशा प्रकारे तुम्ही तुमचं जे काही यूट्यूबचं चॅनल आहे ते क्रिएट करू शकता. आय होप मी सांगितलेली माहिती तुम्हाला कळाली असेल, तुमच्या उपयोगाची असेल. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.